आपल्याला उपकार करायचा आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण इथे एकत्रित आलेले आहे. पण स्वामीनं काय सांगितलेलं आहे की म्हणजे आता ते उपकार दाखवायचा, उपकार दाखवेल ते वेळेस भाव कसा पाहिजे, माणसाचा भाव कसा पाहिजे, अंतःकरण कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे का कसं पाहिजे, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शुद्ध अंतःकरणानं. तसं तर देवानं विदुराच्या कन्या बी स्वीकार केलेल्या होता, महादायसाचे धिरडे केलेले आहेत, बायसाचा उपार तर दररोजच होत होता. पण ती भावना कशी, आपली भावना कशी. आता मला गेले 10 मिनिटं, त्या 10 मिनिटात मी उरकवतो. तर भाव, स्वामी म्हणतात की भाव जैसा रावणा पेंधे याचा. इथं काय उल्लेख केलेला आहे, भाव जैसा रावणा पेंधे याचा. या दोन्हीचाच उल्लेख का केला. दुसरे भक्तजन नव्हते का, सगळे भक्तजन होते स्वामीच्या काळात, पण भाव जैसा रावणा पेंधे याचा दोघांचाच का उल्लेख केलाय चरित्रामध्ये देवानं. तर प्रभूचा मुक्काम वाडेगाव, आजचे आगर वडगाव, खडकुलीच्या पश्चिमेस 6 किलोमीटर, तालुका गंगापूर आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं होता. ते एके दिवशी स्वामी घट्ट सिद्धनाथाच्या देवळाकडे निघाले आणि निघता निघता ते एका टेकड्यावर उभं राहिले आणि भक्तिजन संघ होते. मग तिथून सांगितलं की भक्तिजनाला, पेंद्याने ज्या देवतेची पूजा केली दगडाने ती ही देवता. पेंद्याच्या भावाविषयी काही आश्चर्यकारक सांगायचं होतं स्वामींना. पेंद्याच्या भावाविषयी काहीतरी आश्चर्यकारक सांगायचं होतं. तर स्वीकार कसं आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे परमेश्वर कसा स्वीकार करतात आणि कसा भाव पाहिजे. तर स्वामी निघाले घट्ट सिद्धनाथाच्या देवळाकडे. देवळाकडे निघाल्याच्या नंतर स्वामी टेकड्यावर उभं राहिले आणि दरवाजाच्या दार संख्या म्हणजे असं धरलेलं आहे दोन्ही पण. आत गेले. आत गेल्याच्या नंतर स्वामी म्हणतात, भक्तिजनाला म्हणतात, पेंद्याने दगड वाहिले देवतेशी. ऐसा कोणता भाव आहे की जे दगडाने पूजा कोणी करी. असा कोणाचा भाव आहे का दगडाने पूजा करी. असा कोणाचाच भाव नसतं का असतं दगडाने पूजा करी. भाव कसा असतंय, देव भावाचा भुकेला असते. तुम्ही एवढाले टरबूज आणता, सर्व काय आणता, नारळ आणता, वाटेल ते फुलं आणता, पण देव ते खात नाही. येऊन तुमच्या भावाचा स्वीकार करता देव. तुमचा भाव कसा आहे त्या भावाचा स्वीकार करतात परमेश्वर. ते येऊन टरबूज खात नाही, तुमचं सेब खात नाही, काहीच नाही. तर ते पेंद्यानं दगड वाहिले देवतेशी. ऐसा कोणता भाव आहे का ते कोणी दगडाने पूजा करेल. आणि तसाच भाव रावणाने केला होता. तसाच भाव रावणाने केला होता. रावणाने म्हणजे इथं सांगड कशी घातलेली आहे की भाव जैसा रावणा पेंधे याचा. आता इथं स्टॉप करू आपण. आता रावणाकर, आता हे नंतर लास्ट. तर रावणाचा भाव कसा होता ते ऐकण्याच्या कृतज्ञतेने स्वामी भक्तिजन तत्पर झाले ऐकण्यासाठी. आणि ते कसा काय स्वामी म्हणतात, हे स्वामीला म्हणतात, स्वामी जिजी ते कसा काय रावणाचा भाव. तुम्ही रावणाचं नाव सांगलं की भाव जैसा रावण पेंधे याचा. असाच रावणाने बी भाव केला होता म्हणे. ते कसा काय केला होता भाव. आता उपारावर चाललंय, भाव कसा पाहिजे उपार दाखवतोय. तर ते म्हणले महादेवाची भक्ती रावणाने केली. महादेवाची भक्ती रावणाने केली आणि रावणाने केल्याच्या नंतर सुंदर गायन केलं. हाताचा रावण हाता करून आळविला. स्वामी म्हणतात, बाई हाताचा रावण हाता करून आळविला. इतकं सुंदर गायन केलं त्यानं. तरी महादेव प्रसन्न नाही. महादेव प्रसन्न झाले नाहीत. एक शिर कापलं बाजूला ठेवलं तरी प्रसन्न झालं नाही महादेव. दुसरं कापलं तरी प्रसन्न झाला नाही महादेव.
असे 9 शिर कापले. मग 9 शिर कापल्याच्या नंतर दहाव्या शिराला कापण्यासाठी शस्त्र हातामध्ये घेतलं आणि ते गळ्याला लावलं. तेवढा महादेव प्रसन्न झाला. अरे रावणा, थांब थांब थांब, मी तुला प्रसन्न झालो, माग तुला काय मागायचं ते. महादेव म्हटला ठीक आहे, मला 14 चौकड्याचं राज्य पाहिजे म्हणे. आता 14 चौकड्याचं राज्य पाहिजे. हा झालं म्हणे, तुला देऊन टाकलं 14 चौकड्याचं. मग 8 चौकड्या पार्वतीच्या, 2 चौकड्या कार्तिक स्वामीच्या आणि स्वतःच्या 4, अशा 14 चौकड्यामध्ये रावण विकल्या गेला. या नाशिवंत सुखाकड हा रावण या सुखामध्ये विकला गेला की मला 14 चौकड्याचं राज्य पाहिजे. अरे महादेवा, मला तुझं सुख पाहिजे म्हणलं असतं तर त्याला सुख दिलं असतं परमेश्वरानं. देव म्हणतात काय, देव प्रसन्न झाल्यावर, ईश्वर प्रसन्न झाल्यावर काही मोडीये तोडीये काय डांगच मागाव काय. भांडारे करायला देव म्हटले होते इथं नांदेडला, तुमची काळवंचना करू काय म्हणले, मांडीवर डोकं होतं. जिजमने मांडी मला पुन्हा मिळेल काय, देव म्हणजे ते सांगता येणार नाही म्हणे, ते मांडी मिळेल की नाही काय सांगता येणार नाही. तसं यानं जर म्हणलं असतं रावणानं, नाही हो मला तुमचं काहीतरी सुख पाहिजे, तर नाही. रावण 14 चौकड्यामध्ये विकला गेला. म्हणजे नाशिवंत भाव त्याला, नाशिवंत स्वार्थाकडे गेला ते रावण. म्हणून त्याला भाव जैसा रावणा पेंद्याचा. रावणा पेंद्याचा, पेंद्या म्हणजे कोण, पेंद्या म्हणजे गावाचे ढोरं राखणारा एक गुराखी, त्याला पेंद्या म्हटलेलं आहे. मग सर्वज्ञ म्हणतात बाई साला बाई देखिले का हे पेंद्याचे फूल, देखिले पेंद्याचे फूल. बाईसानं प्रश्न केला, बाबा फूल काहीसे आणि पेंद्या म्हणजे काही. मग स्वामीने तिथं काय केलं की तिथं स्वामी पेंद्या म्हणजे गावाचे ढोरं राखणार आहे गुराखी होता म्हणले. आणि त्याला घट्टसिद्धनाथाची भक्ती होती. जे मी तुम्हाला टेकड्यावर वराम स्वामींना असं दाखविलं होतं, त्या पेंद्याने दगड वाहिले देवतेशी. ती घट्टसिद्धनाथ एक देवता होती आणि त्या पेंद्याला त्या देवतेचा नेम होता की ज्यावेळेस ढोरा आणायचा गावातून आणि ढोरा आणल्याच्या नंतर सोडायचं तिकडे त्या जंगलानं आणि देवतेला पूजा केल्या, फुलं वाहिले, पूजा केल्याच्या नंतर ते अन्न घ्यायचा. पहा त्याचा नेम किती पक्का होता. ज्यावेळेस देवतेला फुलं आणायचं जंगलातून आणि फुलं आणून त्या देवतेची पूजा अर्चन करायचा आणि तेव्हा ते अन्न घ्यायचा. म्हणजे पहा त्या ढोरं राखणाराचा भाव कसा होता, असा त्याचा नेमच होता. नेम होता. तर त्या टायमाला काय झाले की देवतेने देवता चित्त पाहो आदरिली. स्वामी म्हणतात देवता चित्त पाहो आदरिली, म्हणजे देवता त्याची परीक्षा पाहायला तयार झाली की याची आता परीक्षा घेतो की याचा खरंच भाव किती आहे. आला दुसऱ्या दिवशी आला. हे उत्तरार्धाची 318 लिहिलं आहे उत्तरार्धामध्ये. आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की ढोरं सोडले. आता देवताला तर परीक्षा घ्यायचीच होती त्याची. फुलं पाहायला गेला, फुलं नाही. डहाळे आणले तोडून, ते डहाळे वाहिले, डहाळे संपले. नंतर त्यानं काय केलं की मोठमोठे खोडं आणले त्या झाडाचे, झाडं सुद्धा संपले तिथं. नंतर बारीक बारीक दगड वाहायला सुरुवात केली, ते दगड सुद्धा संपले. आणि दगड संपल्याच्या नंतर मग मोठमोठे गोटे घेतले आणि त्या गोटे वाहून देवाची पूजा केली. एके दिवशी तेही संपले. व्याकुळ झाला आणि व्याकुळ होऊन काय झाले की त्या दरीमध्ये पडला. दरी पण आता फुल चोळलं नाही म्हणे, मी फुल चोळलं नाही तर मी काय करू, आता कसं जेवण करू. त्याच्या पोटात आणलं नव्हतं, तसाच पडला दरीमध्ये. तर त्याच अवस्थेमध्ये निघाला आणि जंगलाने फिरायला लागला. फुटता फुटता फुल काय जोडलं नाही त्यानं, एका दरीमध्ये पडला. पडल्याच्या नंतर तिथं काय झालं की एकदम तिथं दरीमध्ये पडला. पडल्याच्या नंतर 10वी अवस्था प्रगट झाली त्याला. 10वी अवस्था म्हणजे लास्ट स्टेप. 10वी अवस्था प्रकट झाली. झाल्याच्या नंतर त्या दरीमध्येच राहिला तो. त्या घट्ट सिद्धनाथाचा पेंड्या म्हणजे तिचा भक्त दरीमध्ये राहिला. राहिल्याच्या नंतर दिवस निघाला आणि दिवस निघाल्याच्या नंतर सूर्याने किरण टाकली. आता बघा त्या देवतेचे सामर्थ्य किती. सूर्याने किरण टाकल्या बराबर ती पाषाण
झळ 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 चमकला. चमकल्यावर तसा छळ 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 कापत उठला आणि शीळ डोक्यावर घेतली. डोक्यावर घेतल्या बराबर देवता तिथे समोर प्रगट झाली. गटसिद्ध आपली देवता प्रगट झाली. प्रगट झाल्याच्या नंतर अरे म्हणे थांब 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 म्हणे, सांडी 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 म्हणजे टाकून दे म्हणे. हे टाक म्हणे. हे टाकलं. तू कोणस? मी गटसिद्धनाथ आहे म्हणे. गटसिद्धनाथ तू ज्या देवतेची भक्ती करतोस म्हणले ती हो म्हणले मी. अच्छा माग म्हणे, काय तुला मागायचंय? काहीच मला मागायचं नाही म्हणे. मला फक्त तुझ्या जवळ असू द्यायला पाहिजे म्हणे. तुझ्या जवळ राहू दे म्हणे. तुझ्या जवळ राहू द्यायचं असं राहू द्यायचं काही नाही. मग तुझ्या सुखामध्ये मला विलीन करून घे. मला तुझं सुख मिळालं पाहिजे. पहा एका ढोर राख्यानं गुराख्यानं त्याचा भाव कसा होता? मला तुझं सुख पाहिजे म्हणे. देवता प्रसन्न झाल्याच्या नंतर मला तुझ्या वाचून वेगळं करू नको तुझ्यापासून. आणि रावणानं काय मागितलं की 14 सोडकड्याचं राज्य मागून दोघांची तुलना किती झाली. यानं म्हणला तुझ्या सुखामध्ये मला पाहिजे. असं हे पंच अवतार जे तर आपल्या अशा शुद्ध अंतकरणानं 5 अवताराची त्या ज्या अंतकरणात साठवून त्या 5 अवताराच्या लीळा स्मरण. आता लीळा कोणत्या अवताराची? कृष्ण अवताराला दाखवायचंय. मग कृष्ण अवतारानं कोणाकोणाचं भोजन स्वीकार केले? दत्तात्रय महाराजांना कोणाकोणाचं केले? चक्रपाणीनं कोणाकोणाचं केले? गोविंद प्रभूनं कोणाकोणाचं अन्न स्वीकार केलंय? आणि चक्रधर स्वामीने कोणाकोणाचे स्वीकार केले? हे लीळा तर काही काही लोकांना बऱ्याच पाठ येतात. आणि भाव आणि असाच भाव शुद्ध अंतकरणानं स्वामीने पूर्वार्धात भक्तिजनांना सांगितलं होतं. पूर्वार्धातली लीळा आहे ही गटसिद्धनाथाची. आणि तिथं सांगितलेलं आहे की भाव कसा पाहिजे? भाव शुद्ध अंतकरणाचा. म्हणून स्वामींनी इथे दोघांचे नाव उक्त केलेले. तर भाव जैसा रावणा पेंधी याचा. तर त्याच प्रकारे